जर कोणीही तुम्हाला हा प्रश्न केला की महाभारताचा हिरो कोण, नक्कीच प्रत्येकाचं उत्तर हे वेगवेगळं असू शकतं. पण माझ्यासाठी उत्तर फक्त एकच, कर्ण. सूर्यपुत्र कर्ण, सूतपुत्र, कौंतेय, अधिरथ पुत्र, राधेय, शोणचा भाऊ, अशी कित्येकच नावं. पण माझ्यासाठी एकच, महारथी कर्ण. अंगराज कर्ण आणि त्याची महारथी गाथा. स्वप्नातून खाडकन जागा झाल्यानंतर कर्ण आपल्या शयनकक्षात फेऱ्या मारायला लागला. प्रहर झाला. पक्षी किलबिलाटासह सूर्यदेव हळूहळू वर येऊ लागले. वस्त्र धारण करून कर्ण गंगेकडे निघाला. वाटेत सगळं कसं छान आणि सुंदर वाटत होतं. तुम्ही ऐकत आहात महारथी कर्ण आणि मी आहे अनुराग. कर्णानं गंगेत प्रवेश केला. आपल्या गुरूंना वंदन करून तो अर्घ्य अर्पण करत प्रार्थना करू लागला. कर्ण परत घाटावर परतला. आपल्याला प्राप्त झालेलं वैभव, ऐश्वर्य, शक्ती या सगळ्यांसाठी तो सूर्यनारायणाला नतमस्तक होऊन धन्यवाद देऊ लागला. आयुष्यात जे काही घडतंय ते फक्त आणि फक्त त्यांच्या कृपेमुळे होत आहे. आपण केलेल्या त्यांच्या भक्तीमुळे आणि त्यांनी दिलेल्या या सर्वस्वी आनंदामुळे आयुष्यात हे सगळं काही होतं आहे, असं त्याचं म्हणणं होतं. तोच एका तीव्र हाकेनं कर्णाचं लक्ष वेधून घेतलं. वाचवा वाचवा, ही आर्त हाक काहीतरी सांगत होती. वारंवार इकडे तिकडे नजर फिरवूनही कर्णाला काहीच सापडत नाही. अचानक पाण्यात एक घडा त्याला येताना दिसतो. त्याच्या मागोमाग एक आकृती त्याला पाण्यात तरंगताना दिसली. कर्णाने पात्रात काही विचार न करता उडी घेतली. त्या व्यक्तीपर्यंत तो पोहोचला. ती एक स्त्री होती. कुणीतरी आपल्याला वाचवायला येतंय हे तिच्या लक्षात आलं आणि तिने कर्कचून कर्णाला मिठी मारली. कितीही काही झालं तरी ती एक परस्त्री होती आणि तिची मिठी इतकी घट्ट होती की ती कर्णाला ओढत सरळ गंगेच्या तळाशी घेऊन गेली. कर्णाने कसंबसं स्वतःला सोडवलं. त्याने आधी स्वतःला सावरलं आणि लगेच तिचे केस पकडून तिला पाणी कापत कापत काठावर घेऊन तो आला. काठावर पोहोचताच तिला घाटाच्या पायऱ्यांवर त्याने ठेवलं. तिला हलवून बघण्याचा प्रयत्न करताच ती लगेच शुद्धीवर आली. जरा कावरीबावरी झाली. तिला क्षणभर काहीच सुचलं नाही. मग अचानक तिने कर्णाचं ठेवलेलं वस्त्र अंगाभोवती लपेटून घेतलं आणि लगबगीनं ओशाळल्यागत ती तिथून निघून गेली. जाता जाता ती क्षणभर थांबली. तोच कर्ण तिला म्हणाला, ही आपली दुसरी भेट. याआधी हस्तिनापुरात मला बघून मडकं सुटलं होतं हातातलं आणि फुटलंही होतं. आता सरळ स्वतःच पात्रामध्ये उडी घेतलीत तुम्ही. कर्णाचं असं बोलणं ऐकून तिला खूप उशाळल्यागत झालं होतं. ती लगेच तिथून निघून गेली. तिचं नाव वृषाली. ती एक सूतकन्या होती. कर्ण याआधीही तिला भेटला होता आणि तिच्या लावण्यावर तो मोहित झाला होता. वृषालीचा भाऊ सत्यसेन हा कर्णाच्या परिचयाचा होता. तो शस्त्रशास्त्र, रथसारथी या बऱ्याच गोष्टींचा ज्ञानी होता. दुर्योधनाशी चर्चा करून त्याला सैन्यात भरती करण्यासाठी कर्णाने बोलणी केली. दुर्योधनानंही लगेच सत्यसेनाला स्वतःच्या रथाचा सारथी करून घेतला आणि काही दिवसांनंतर त्याच्या रथसारथ्याच्या कौशल्याने त्याने दुर्योधनाचं मनही जिंकलं. त्या दिवसापासून वृषाली आणि कर्णाची गंगा तीरावर नेहमी भेट होत असे. त्यानंतर कर्णाला सगळीकडे वृषालीच दिसत होती. त्या रात्री कर्ण त्याच्या शयनकक्षात विश्राम करत होता. तेवढ्यात त्याला अधिरथ बाबांकडून बोलावणं आलं. आता शोण आणि अधिरथ बाबा दोघेही कर्णाबरोबर राजवाड्यातच होते आणि दुर्योधनही त्यांच्याबरोबर होता. कर्ण तिथं पोहोचला. दुर्योधनाला बघितल्यानंतर तोही जरा बुचकाळ्यात पडला की अधिरथ बाबांजवळ दुर्योधन का बसला. तो लगेच आला आणि म्हणाला, बाबा तुम्ही अचानक बोलावलंत, काय झालं? अधिरथ बाबा म्हणाले, कर्णा, मी आजवर तुझ्याकडे काहीही मागितलं नाही, पण आज एक मागणं आहे, देशील मला? त्यावर कर्ण म्हणाला की वडीलधाऱ्या माणसांना काही मागायचं नसतं, फक्त आज्ञा करायची असते. बोला पिताश्री, तुम्ही जे म्हणाल ते मी करायला तयार आहे. अधिरथ बाबा म्हणाले, आता तू लग्न करायला हवं. कर्ण लगेच बुचकाळ्यात पडला. एकीकडे हृदयात वृषालीचे विचार आणि दुसरीकडे अचानक बाबांनी लग्नाचा विषय काढल्याने त्याला काय होतं हे कळेनाच. तो म्हणाला की आता राज्यपद मिळालंय, जबाबदाऱ्या आहेत, थोडा वेळ अजून दिला असता तर. असं म्हणताच अधिरथ बाबा म्हणाले, ते वगैरे काही नाही.
मी एक चांगली मुलगी पसंत केली आहे. मी उद्याच तिच्याकडे बोलणी करायला पाठवतोय. कर्णानं नाईलाजानं होकारार्थी मान हलवली आणि तो बाहेर जायला निघाला. तो शयनकक्षाच्या दारावर असतानाच जाणून बुजून दुर्योधन म्हणाला, अधिरथ काका, ज्या मुलीशी तुम्ही कर्णाचं लग्न ठरवलंय तिचं नाव गाव तुम्ही काहीच सांगितलं नाही. कोण होती? आता कर्णाचे कान टवकारले. तो नाव ऐकणं सुत्सुक झाला. इतक्यात अधिरथ बाबा म्हणाले, अरे हो, ते सांगायचंच राहिलं नाही का? ती सुद्धा सूतपुत्री आहे. वृषाली आहे नाव तिचं. उद्या पुरोहित जातीलच तिथे. तोच कर्णाच्या चेहऱ्यावर एक वेगळाच आनंद उमटला आणि हे ऐकताच खोचकपणे दुर्योधन म्हणाला, चला, म्हणजे आता रोज रोज गंगेवर वस्त्र विसरून येण्याची गरज पडणार नाही. आणि कर्णाकडे बघत तो मिश्किलपणे हसला. आणि तो हसायला लागल्यानंतर लगेच कर्णाच्या लक्षात आलं की ही सगळी करामत दुर्योधनाचीच आहे. दुर्योधनाला कदाचित सत्यसेनाने हे आधीच सांगितलं असावं असा अंदाज कर्णानं लावला. पण एक मित्र म्हणून दुसऱ्या मित्रासाठी काय करणं गरजेचं आहे हे दुर्योधनाला चांगलंच ठाऊक होतं. रक्ताच्या नात्यापलीकडे असणारं हे नातं म्हणजेच मैत्रीचं. संपूर्ण हस्तिनापुरात कर्ण आणि दुर्योधनाच्या मैत्रीचं उदाहरण लोक देत असत. पुढे सगळीकडे कर्णाच्या लग्नाची वार्ता पसरली. देशदेशांच्या राजांना निमंत्रणं जायला लागली. दुर्योधनानं जातीनं सगळीकडे लक्ष घालून सगळ्यांना आमंत्रणं दिली. एका सूतपुत्राच्या लग्न समारंभाचा सोहळा उत्सवासारखा पार पडेल असं कधीही कुणाला स्वप्नातही वाटलं नव्हतं. छोटा शोण स्वतःचं वय विसरून अगदी कामाला लागला होता. कुणाला काय हवंय, काय नको, काय कमी, काय जास्त, सगळीकडे अगदी टक लावून त्याचं लक्ष होतं. अश्वत्थामा, जो नेहमी धर्म, सद्भावना, क्रिया, कौशल्य, शास्त्र यावर चर्चा करी, तोही अगदी हिरहिरीने सहभाग नोंदवत होता. आणि शेवटी तो दिवस उजाडला. हस्तिनापुरात जर कुठलाही अनोळखी माणूस आला असता तर त्यालाही असं भासलं असतं की जणू कुण्या राजकुमाराचा लग्न समारंभ आहे. देशविदेशीचे राजे लग्नाला आले. उंची वस्त्रे, सुगंधित अत्तरे, दागदागिने, खडग अशा अनेक भेटवस्तूने दालनं गच्च भरली होती. लग्न समारंभ एकदम थाटामाटात साजरा झाला. पांडवांकडून राजमाता कुंतीने सुद्धा भेटवस्तू पाठवली. त्यात एक शालू होता. त्यांनी दुरूनच कर्ण आणि वृषालीला आशीर्वाद दिले. कर्णाच्या मुंडावळ्या स्वतः हातात घेत अश्वत्थामा कर्णापर्यंत पोहोचला आणि त्याच्या कानात जात म्हणाला, सावध रहा कर्णा, आयुष्याच्या या रणांगणावर कधीच कोणी जिंकू शकलं नाहीये. आणि मिश्किलपणे हसत तो दूर झाला. कर्ण आणि वृषाली अधिरथ बाबा आणि राधामातेच्या आशीर्वादासाठी खाली वाकले. राधामाता म्हणाली, खूप खूप आनंदी राहा हा कर्णा. कर्ण म्हणाला, माते कर्ण म्हणू नकोस, मी तुझा वसू आहे, मला वसूच म्हण. खूप मायेनं दोघांनीही आशीर्वाद दिले. बंधुतुल्य दुर्योधन, लहान का शोण, खूप माया लावणारे आई बाबा या सगळ्यांच्या सानिध्यात आणि आता आयुष्यभरासाठी मिळालेली जोडीदार म्हणजेच वृषाली या सगळ्यांच्या सानिध्यात कर्णाच्या आयुष्यातल्या एका नवीन आणि सुंदर प्रवासाची सुरुवात झाली होती, जी आता आयुष्यभर त्याला साथ देणारी होती. पण इतकं सगळं असतानाही पुढे ताटात काय वाढवून ठेवलं आहे याची कोणालाही दूरदूरपर्यंत जाणीव नव्हती. अश्वत्थामाशी कर्णाची काय चर्चा झाली, धनुर्विद्येबद्दल त्याला काय माहिती पडलं, काय होतं नारायणास्त्र, सांगतोय लवकरच. तोपर्यंत ऐकत रहा महारथी कर्ण. महारथी कर्ण.